और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानं आता महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। छोट्या व्यावसायिकांवर कारवाई होत असताना शहरातील बड्या अनधिकृत बांधकामांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आई एकवीरा महिला मंडळाने केलाय। अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉस्पिटल, पनीर कंपनी, मोबाईल टॉवर तसेच लॉजिंग बोर्डिंगवरही कारवाई करावी अशी मागणी मंडळाच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी दिली आहे। मी प्रत्यक्षात आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तांना जी आमची चर्मकांत समाज आम्ही बांधव आहोत, तर आमची गटई कामगार ही जी स्टॉल आहेत, आमची टपरी आहे, त्याच्यावरती महानगरपालिका नोटिसा पाठवते कारवाई करायला। तसंच माझ्या प्रभागामध्येच या विषयावरतीच माझ्या प्रभागामध्ये जनकल्याण हॉस्पिटल अनधिकृत घोषित केलंय महानगरपालिकेने आणि त्याच्यावरती MRTPचा गुन्हा मी दाखल केलेला आहे, तरी पण त्याच्यावरती कारवाई नाही करत। आणि तसंच भालपर्यंत तुम्ही गेलात तर पनीरची कंपनी आहे, ती बेधडकपणे त्यांनी रासरूसपणे डबल मजली बनवली आहे, त्याच्यावर पण त्यांना कारवाई करत नाही। आणि चीज एनोलॉग नावाच्या खाली ते दही आणि पनीर हे बनवतात, ते चालतं महानगरपालिकेला। आणि तसंच माझ्याच प्रभागामध्ये लॉजिंग बोर्डिंग अनधिकृतपणे बांधलेला आहे, पॅरेस ब्लॉक केलेला आहे, त्याच्यानंतर ते टॉवर पण अनधिकृत बांधकाम त्यांनी केलेलं आहे बिंदास। आणि महिला पण आहेत, त्या तुम्हाला सांगतीलच त्यांच्या समस्या, पण महानगरपालिकेला ह्याच्यावरती कारवाई करायला वेळ आहे, आमच्या गरीबावरती अन्याय करायला वेळ आहे, पण हे जे बिंदासपणे रासरूसपणे बांधले ह्याच्यावरती कारवाई करायला महानगरपालिकेत टाइम नाही का? ह्याच्यावरती कारवाई का करत नाही महानगरपालिका? हा कुठल्या दबावाखाली येऊन महानगरपालिका काम करत नाही? आमच्यासारख्या गरीबावरती का अन्याय करतात? काय मागणी आता तुमची? ते बेंदास रासरूसपणे जे बांधकाम केलेले आहेत आणि जे गुन्हा दाखल सुद्धा होऊन बांधलेला आहे, ते जर लवकरात लवकर जर तोडला नाही, आता तर साहेबांची भेट घेऊन मला झाले, गेल्यावेळेस पण मी 2 महिन्यापूर्वी भेटली होती साहेबांना, तेव्हाही हे प्रकरण मी सर्व सांगितलं होतं। तर आता साहेबांनी मागितलाय वेळ मला, तर मी आज वेळ देते, एक 15 दिवसाचा वेळ देते हवा तर, त्याच्यानंतर मी महानगरपालिकेवरती बेमुदत आमरण उपोषणला बसणार आहे। FDA-कडे तक्रार आहे, मुंबईला जे आहे तिथे मी तक्रार केलेली आहे। आता ते ताई बोलतील। आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो, तुळशीराम प्लाझा, त्यांचा ऑलरेडी एक लॉज आहे बाहेर, त्याचा पण आम्हाला खूप इश्यू आहे। आणि आमच्या बिल्डिंग मध्ये तर एवढे मोठे प्रॉब्लेम त्यांनी क्रिएट केले की तो सोसायटी रजिस्ट्रेशन करत नाहीये, लिफ्ट चालू करून देत नाहीये, पाणीचा त्रास आहे आणि खाली एंट्रन्सला चिखल वगैरे सगळं तो काही बनवून देत नाहीये। आणि बोलायला गेलं तर अंगावर येतो, मारतो। आम्ही बरेच वेळा प्रयत्न केला, अंगावर आलाय तो। मग शेवटी मला सोनीताईकडे यावं लागलं मदत घ्यायला, कारण की तो आम्ही बरेच प्रतिनिधीकडे गेलो पण आम्हाला कुठूनही हे नाही झालं। शेवटी यांच्याकडे आलो आणि तो एवढं पण बोलतो, तुम्हाला कोणाकडे जायचं तिथे जावं, तिथे माझी ओळख आहे, मी महापौरला माझ्या खिशात ठेवतो, असं ह्या वाक्यात तो मला बोललाय। मला काय अख्ख्या सोसायटीला तो बोललाय, आम्हाला काही नको, आम्हाला सोसायटी आम्हाला करून द्यावी, लिफ्ट चालू करून द्यावी आणि पाणी आम्हाला भेटावं, हीच आमची आपल्याकडे विनंती आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।